देव मामलेदार बँड आणि रमाभाऊच्या गाण्यावर शुभम सुलतानचा डान्स. नेमका माहोल कुठे झाला हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा जे नवीन असतील त्याने पहिले फॉलो करून घ्या. ते झालं असं की दुपारच्या टाइमला मी गणेशदाच्या दुकानावर आलो आणि अटीहून पाहतो तो माया पहिले 5-6 जण येलो होते. तेवढ्यात गणेशदा म्हणे तू बस मी देतो ती कटिंग करून. पण कधी जेव्हा तुझा नंबर येईल तेव्हा, काऊन की तुला तर माहित आपल्या दुकानाचा रूल, जो हाजीर तोच वजीर. आपले 300K फॉलोअर असल्यावर बी भाऊ 2 घंटे बसा लागलं मला. पण मग शेवटी जशी कटिंग आपल्याला पाहिजे तशीच झाली. भाऊ आता तर असं झालं की आपले प्रेमाचे माणसं कुठेही भेटू राहिले. कटिंगच्या दुकानात काय, घरी जाता जाता रस्त्यानं काय, जटी मी गेलो तटी आपले प्रेमाचे माणसं हजर. हा डायरेक्ट नाद करते काय, ते जमत नसतं. त्यासाठी ओरिजिनल दाखवावं लागतं. भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही ज्या स्पीडनं आपले 300K फॉलोअर केले ना, त्या स्पीडनं तुम्ही मला अजून बी फॉलो करत राहा. घरी येऊन तयारी वगैरे केली, नाहीच्या आजचे गरमागरम पोहे खाऊन बाहेर आलो. आम्ही चाललो आता मोठी गाडी घेऊन भावांनो संग्रामपूरले. ते बी कशासाठी, पुढच्या गणपती आगमनसाठी देव मामलेदार बँड सांगेल. मी काय सांगलो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, यंदा सायलेंट पण पुढच्या वर्षी वायलेंट. अरे होतोच आम्ही नंबर 1, राहणार आम्ही नंबर 1. अरे दरारा दरारा जयच्या मल्यांचा दरारा. संग्रामपूर मध्ये पोचायच्या पहिलेच मी तोंडाला बांधून घेतलं. म्हटलं बँड पर्यंत जायला तरी कोण ओळखलं नाही पाहिजे. पण कशाचं काही हो बा, आपले प्रेमाचे माणसं आहेत ते. शेवटी तोंडाले बांधेल असल्यावर बी त्याने मला ओळखलं. म्हटलं आता सगळ्यालेच माहित झाल्यावर तोंडाले बांधून काय फायदा. काही जण तर मला पाहत जात पण त्याला विश्वासच नाही बसत जाय की शुभम सुलताने अटी कसं काय. अचानक भयानक एंट्री, पुऱ्या संग्रामपूर मध्ये माहोलच माहोल. रमाभाऊचा दरारा एका इकडे आणि शुभम सुलतानाचा दरारा एका इकडे. नाद करते काय, ते जमत नसतं. त्यासाठी असं दाखवावं लागतं. पैशानं बोलवलेले पोरं नाही आहेत, मेहनतनं कमवलेले प्रेमाचे माणसं आहेत. असं ओरिजिनल राहायचं आणि ओरिजिनलच दाखवायचं. अरे बा, पुरेच्या पुरे पोरं नाचणं सोडून माया मागे चाले म्हणत की शुभम भाऊ आम्हाला एक फोटो काढू द्या लागते, म्हणजे द्याच लागते. म्हटलं भावांनो, मी एवढ्या 50 किलोमीटर दुरून आलो कशासाठी, तुम्हाला भेटायसाठी. त्याले जेवढे फोटो लागतील तेवढे काढून घ्या. हा ज्याचं यावेळेस भेटणं झालं नाही ते पुढच्या वेळेस कुठेतरी भेट. पण तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या.